वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में दम नहीं, लड़ते हैं बेजुबानों से, कभी मर्दों से लड़कर देखो, तलवार भी तेरे और तुकडे भी तेरे. उबाटाची प्रवक्ता सुषमा हिने काल अंधारात बसून वारकऱ्यावर पोस्ट केली. अंधारात बसून केलेल्या पोस्टचं खरं रूप काय, वास्तव काय हे अख्ख्या महाराष्ट्राला मी सांगतो. आता त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंतच बघायचा. बघा, वारीचा ग्राउंड रिपोर्ट शूट करण्यासाठी, वारीचा ग्राउंड रिपोर्ट दाखवण्यासाठी मी त्या ठिकाणी वारीला गेलो होतो. आणि ज्यावेळेस आम्ही वारीला चाललो, दिवे घाटामध्ये आम्हाला जायचं होतं, त्यावेळेस आम्हाला PSI सायली पडवळ यांनी अडवलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रशासनाचे, आमच्या वरिष्ठांचे स्पष्टपणे असे आदेश आहेत की आपत्कालीन सेवा, वैद्यकीय सेवा यांनाच फक्त आम्ही आतमध्ये सोडणार आहेत. मग त्यांना आम्ही विनंती केली की आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आलो आहोत किंवा आमची सोशल मीडियाची टीम आहे, ग्रोमोशन आमचा यूट्यूब चॅनल आहे, प्रेसमध्ये आम्ही काम करतो, त्यामुळे आम्हाला वारकऱ्यांचं जे वास्तव हे आम्हाला महाराष्ट्राला दाखवायचं, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली. आणि मग ज्यावेळेस वारकऱ्यांचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही करणार आहेत असं आम्ही PSI सायली पडवळ यांना सांगितलं, त्यावेळेस त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आतमध्ये सोडलं. आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलं होतं, सायली पडवळ यांच्यासमोर एक टेम्पो आला. त्या टेम्पोमध्ये काही रेनकोट होते, केळी होती. मग त्या टेम्पो चालकानं तिथल्या जे काही टेम्पोमध्ये इतर जे काही लोक होते त्यांनी त्या ठिकाणी सायली पडवळ यांना सांगितलं की मॅडम आम्हाला दिवे घाटामध्ये जायचं आहे. मॅडमने त्यांना काय सांगितलं की आमच्या वरिष्ठांचे आम्हाला असे आदेश आहेत की वारकऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यामुळे दिवे घाटामध्ये पहिली गर्दी जास्त आहे, त्यामुळे तुम्ही काय करा, दिवे घाटामध्ये जाऊ नका, इथं फक्त आपत्कालीन सेवा आणि वैद्यकीय सेवा यांनाच फक्त सोडायचा आदेश आम्हाला आहेत. मुळात हा निर्णय त्यांचा स्वतःचा होता का? पहिली गोष्ट, त्यांचा स्वतःचा निर्णय नव्हता, त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना आदेश दिले होते. मग त्याच्यानंतर काय झालं, ते समोरचा टेम्पो चालक काय म्हटला की तुम्ही आम्हाला आतमध्ये सोडा, आम्हाला काय करायचं, केळी वाटप करायची आहे. आणि मग त्यांनी सोडलं नाही म्हणून त्याने काय केलं, तिथला जो स्थानिक आमदार आहे त्यांना त्या PSI सायली पडवळचा एक फोटो काढला आणि तो फोटो पाठवला. आणि त्या फोटो पाठवून सांगितलं की या मॅडम व्हॉट्सअपमध्ये बिझी आहेत. त्याच्यानंतर काय झालं, सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावर पोस्ट केले आणि सुषमा अंधारे सोशल मीडियावरती पोस्ट करून म्हणतात की सायली पडवळ व्हॉट्सअपमध्ये बिझी आहेत. अहो तिथे रेंजेस नाही आहे, मोबाईलच चालत नव्हता, मग सायली पडवळ व्हॉट्सअपवर बिझी कशा असतील? हां, तुमची राजकीय पोळी भाजायची म्हणून तुम्ही एखादा चांगला अधिकारी काम करत असेल तर त्या अधिकाऱ्याला बदनाम का करताय? हां, माहिती आहे आम्हाला, पण पोलीस खात्यामध्ये जर कोण पैसे घेत असेल, कोण चुकीचं काम करत असेल तर त्याच्या विरोधात पण आम्ही बोलतोय. पण जर पोलीस खात्यामध्ये जर कोण चांगलं काम करत असेल तर अशा अधिकाऱ्याच्या पाठीमागे राहणार सुद्धा आम्हीच. PSI सायली पडवळ व्हॉट्सअपमध्ये बिझी नव्हत्या, ते त्यांचं काम बजावत होत्या, ती वारकऱ्यांच्या सेवा करत होत्या, प्रामाणिक काम करत होत्या आणि प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्याला या ठिकाणी बदनाम करण्याचं काम सुषमा अंधारेंनी केलं आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदूंच्या देवींचा, देवतांचा तुम्ही अपमान केलाय. मारुती उडून जातो तिकडे श्रीलंकेला, उडून जातो. तो जर उडून गेला तर सीतामाईला तो उडूनच घेऊन येत नाही का? तुम्ही एकनाथ महाराजांचा अपमान केलाय. ह्याची संस्कृती काय? कुत्र भाकर घेऊन गेलो तर तुपाची वाटी राहिली म्हणून एकनाथ महाराज त्याच्या मागं तूप खा, नुसतीच रोटी कशी खातो, तूप पण. हिंदूंच्या देवाचा अपमान करणाऱ्या, हिंदूंच्या देवतेंचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे हा ह्या उभाटा गटामध्ये गेल्या, उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये, आणि तिथे राजकीय पोळी भाजण्यासाठी एक चांगला अधिकारी काम करतोय पंढरीच्या वारीसाठी, त्या अधिकाऱ्याला बदनाम करायचं हे पाप सुषमा अंधारेंनी केलंय. सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्या ठिकाणी जास्त गर्दी असल्यामुळे मोबाईलचे जामर बसवले होते. ज्या ठिकाणी मोबाईलला रेंज नाहीये त्या ठिकाणी PSI सायली पडवळ व्हॉट्सअपचा वापर कशा करू शकते? त्या मॅडमने सांगितलं होतं तुम्हाला केळी वाटप करायचे आहे ना, मग तुम्ही सासवड मधल्या वारकऱ्यांना करा ना. हे वारकरीच होते की? तो काय म्हणला, नाही ना मला केळी वाटप करा, दिवे घाटामध्ये जायचं आहे. मॅडम त्याला काय म्हटलं, दिवे घाटामध्ये पहिली गर्दी आहे, वारकऱ्यांची सेवा महत्त्वाची आहे, वारकऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मग तुम्ही काय करा, तुम्हाला केळी वाटप करायचे आहे, रेनकोट वाटप करायचे ना, मग तुम्ही सासवडमध्ये करा. वारकरी सासवडमध्ये होते ना. मग या गोष्टीतनं एक निष्पन्न होते की या ठिकाणी PSI सायली पडवळ यांची कुठलीही चूक नसताना त्यांना फक्त मुद्दामन इथल्या सिस्टीमला त्यांना टार्गेट करायचं होतं, राजकीय पोळी भाजायची होतं. तिथं एक कोणतरी आमदाराचा, खासदाराचा कोणता चॅला असेल, तो चॅला आला, त्याने फोटो काढला, तो फोटो पाठवला. अहो मला सांगा तुम्ही, त्या मॅडम इथल्या आहेत का? त्यांच्या आहेत कुठं? त्या कोल्हापूरमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतात, बंदोबस्ताला त्यांची ड्युटी आली इथं पुण्यामध्ये. मग चांगलं काम करत असताना त्यांना बदनाम का करताय तुम्ही? जर एखाद्या पोलिसाने चांगलं काम केलं त्याचं कौतुकच झालं पाहिजे. सुषमा अंधारे तुम्ही आता पण कुणाचं चांगलं कामच कौतुक केलं का? मला सांगा, त्या PSI मॅडमनं तिथं एक वारकरी जेव्हा चक्कर येऊन पडला होता, अक्षरशः त्या मॅडम पुढे गेल्या, आम्ही बघितलंय त्या डोळ्यांनी, त्यांना पाणी पाजलंय, त्यांना आधार दिलाय. हे नाही सुषमा अंधारेंनी सांगितलं. हा नाही फोटो बाहेर काढला सुषमा अंधारेंनी.
मग चांगल्या कामाचं कौतुक का करत नाही तुम्ही? हा बरं, आता तुम्ही जे पोस्ट केले त्यात काय सत्य पण नाही, काय खरं पण नाही. अहो जे खरं आहे ते दाखवा ना. आम्हाला पण माहिती आहे ट्रॉफिकवाले भ्रष्टाचार करतात, चिरीमिरी घेतात. अहो त्यांना आम्ही बी सोडत नाहीत. आम्ही पण व्हिडिओ करतो, त्यांच्यावर बोलतो. एखाद्यानं भ्रष्टाचार केला तर त्याला बोलावं. पण एखादं चांगलं काम करतोय म्हणून 100मधला एखादा 10 जणांनी काम चुकीचं केलं, 90 लोकांना का तुम्ही चुकीचं म्हणताय? मग त्या 90 लोकांनी काम चांगलं केलं तर त्यांचं कौतुक झालं पाहिजे की नाही? झालं पाहिजे की नाही सुषमा अंधारे? हा तुम्ही हिंदूंच्या देवींचा देवतींचा अपमान केला, मग तुम्हाला आता आमचा विठ्ठल नको झाला काय? हा वारकरीमध्ये सेवा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वास्तव समजून घ्यायच्या अगोदर तुम्ही बदनाम करू नका. PSI सायली पडोळ यांनी कुठलंही चुकीचं काम केलं नाही. PSI सायली पडोळ ह्या त्यांची सेवा बजावत होत्या. वरिष्ठांनी आदेश दिला होता, आपत्कालीन सेवा, वैद्यकीय सेवा यांना फक्त सोडा, बाकीच्या कुठल्याही वाहनांना सोडू नका. आणि त्या ठिकाणी जो केळीचा टेम्पो आला होता त्या टेम्पो चालकाला मॅडमने सांगितलं होतं, दिवे घाटामध्ये गर्दी जास्त आहे, वारकऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, तुम्ही काय करा, सासवडमधल्या वारकऱ्यांना केळी वाटप करा. मग त्या टेम्पो चालकानं काय करायला पाहिजे होतं? त्याचं प्रेम होतं ना वारकऱ्यावरती, मग वाटप कर ना, इकडे केळं वाटतो, इकडे सेवा करतो. काही वारकरी नाहीत का? हे पण पंढरीला चालणे वारकरीच आहे आणि ते पण वारकरीच आहेत. नाही हा काय म्हणला, मला घाटात जायचं. घाटात कशाला जायचं आहे तुला? हा घाटात तुला नेमकं कशाला जायचं होतं? केळी तू इकडे वाटप करू शकत होतं ना, बरोबर आहे का? मग कुठेतरी ह्या मॅडमला बदनाम करण्यासाठी, चांगलं काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला बदनाम करायचं हे सिस्टमनं प्लॅनिंग कुणीतरी केलेलं आहे. ह्याच्या पाठीमागे शोध घ्या पहिला. ह्या मॅडमला बदनाम करायचं काम घेतलं कोणत्या हातामध्ये? प्रसिद्धी राहिलं पाहिजे. मग दाखवायचं ना, बघा मी पोस्ट केले हाय ना. कुठे? इकडे मुंबईत बसून फॅनचे हवे केले एसीच्या रूममध्ये. हा ती पोलीस कर्मचारी बिचारी इथं आपलं काम करते, सेवा बजावते. हा ती कष्ट करून आले. हा तिनं अभ्यास केलाय त्या मॅडमनं, MPSC दिली, ती PSI झाली, शेतकऱ्याची पोरगी आहे ती. अहो ती काय एसीच्या रूममधून आली काय? हा तुमच्यासारखं नाही वरनं आला पॅकेज, बसल्या गाडीत, ठोकलं भाषण, गेल्या घरी. काय सुषमा अंधारे तुम्ही असं बदनाम करू नका. जे वास्तव आहे ते वास्तव दाखवा आणि आम्ही वास्तव बोलतो. भले तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका, काही अडचण नाही, काही अडचण नाही. आम्ही जेलमध्ये जायला तयार आहेत. पण जर जे खरं आहे ते खरंच आम्ही बोलणार. हा व्हिडिओ बघितला का? बऱ्याच अंडभक्ताच्या बुडाला जाळं लागणार. अरे तुला का पोलीस कर्मचाऱ्याची बाजू घेतली? अरे बाजू नाही घेतली बाबा, मी सत्य सांगतो रे, मी चुकीचं नाही सांगत. हा आता तुम्ही मला कमेंटमध्ये शिवाय देणार, असा प्रमोद भोंग तसा, पोलीस कर्मचाऱ्यावर टीका करणारा प्रमोद भोंग पोलिसांची बाजू कसं काय घेतो? परवा तर व्हॉट्सअप स्टेटसला लय पोलिसावर त्याने टार्गेट केलं. अरे जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे ना. आता तुम्ही मला शिव्या द्या, काही अडचण नाही, बिंदास्त शिव्या द्या. ओ क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में दम नहीं, लड़ते हैं बेजुबानों से, कभी मर्दों से लड़कर देखो, तलवार भी तेरे और टुकड़े भी तेरे.